Co-presented by Vimal. बोलो जुबां केसरी. 4 आंब्यांचा वाद थेट महाराष्ट्रातल्या एका किल्ल्याच्या मालकीपर्यंत पोहोचला. सोशल मीडियात सध्या एक वादाचा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एक व्यक्ती आपण किल्ल्याचे मालक असल्याचा दावा करतोय. काय आहे हा नेमका वाद आणि किल्ल्याची मालकी कुणाकडे, पाहूया हा रिपोर्ट. महाराष्ट्राचं वैभव असलेले गडकिल्ल्याचेही खासगी मालक आहेत का, हा प्रश्न गोपाळगडावरून पुन्हा वादात आलाय. टुरिस्टने यायचं, बघायचं, निघून जातं. टुरिस्ट म्हणजे काय, बघण्यासाठी येतात, आंबे खालचे उठवण्यासाठी, काढण्यासाठी. रत्नागिरीमधल्या गुहागर तालुक्यात गोपाळगड आहे. इथं पर्यटनासाठी गेलेल्या एका कुटुंबानं खाली पडलेले 2 आंबे वेचले. त्यावरून मणियार नावाच्या स्थानिक व्यक्तीनं त्यांना ठोकलं. आंबे उचलण्यावरून सुरू झालेला वाद पुढे हा किल्ला आमच्या मालकीचा आहे, सरकारकडून तो आम्ही खरेदी केलाय, असे दावे स्वतःला किल्ल्याचा मालक सांगणाऱ्या व्यक्तीने केले. टुरिस्टने यायचं, बघायचं, निघून जातं. टुरिस्ट म्हणजे काय, बघण्यासाठी येतात, आंबे खालचे उठवण्यासाठी, काढण्यासाठी येत नाहीत. टुरिस्ट गव्हर्नमेंट ते गव्हर्नमेंटला तुम्ही विचारा, गव्हर्नमेंटला. मी गव्हर्नमेंट आहे. किल्ल्यांवर झाडं लावायला झाडं आम्ही प्रॉपर्टी विकत घेतली, विकत घेतला. ऑब्विसली येस, करेक्ट. दाखव. काय तुम्हाला सांगते, आरटीआय टाका ना तुम्ही. महाराष्ट्र शासनाने किल्ला विकला, तुम्ही आरटीआय टाका. तुम्हाला आरटीआय मध्ये जी माहिती पाहिजे ती सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल. तुमच्याकडे नाही, माझ्याकडे आहे, मी का देऊ? मी थोडी तुम्हाला मी तरी कसं मानू कशाला? तुम्ही ऑनलाईन सर्च करा. जर तुमची आहे प्रॉपर्टी तर तुम्ही नाव लावू शकतात. किल्ल्याचा इतिहास आणि मालकीचा वाद यावर एक नजर टाकूया. माहितीनुसार 1960 मध्ये महसूल विभागानं एक मोठी तांत्रिक आणि प्रशासकीय चूक केली. किल्ल्याच्या मोठ्या भागाची नोंद सरकारी दप्तरात पडीक जमीन म्हणून नोंदवली. त्याच नोंदीतील पडीक जमिनीचा जेव्हा लिलाव झाला तेव्हा हा सारा प्रकार उघडकीस आला. याबद्दल अनेक वर्ष कोर्ट कचेरी झाली. उपलब्ध माहितीनुसार काही वर्षांपूर्वीच किल्ल्याचा ताबा सरकारला मिळालाय. मात्र सातबारावरची नावं आणि स्थानिक दावे यावरून वाद कायम आहे. सरकारनं राज्य संरक्षित स्मारक म्हणून गोपाळगडाला घोषित केलंय. मात्र 4 आंब्यांवरून मालकानं थेट किल्ल्यावरच स्वतःची मालकी सांगितली आहे. किल्ला आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी ऑक्शन मध्ये 1960 साली विकलेला आहे. सेम डॉक्युमेंट्स तुम्हाला आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट, महाराष्ट्र सरकार, कुठेही तुम्ही गेलात तर त्याच्यावर मिळेल. अंजनपेठ, अंजनवेल गट क्रमांक 82 आणि गट क्रमांक 83 ही आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. आता तुम्ही जिथे उभे आहात तो गट नंबर 82 मध्ये आहात आणि ती आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. पार्टी का नाही, गव्हर्नमेंट प्रॉपर्टीवर कोणालाही अडवू शकत नाही. त्यासाठी ही अजूनही गव्हर्नमेंट प्रॉपर्टी. प्रूफ करा. मग तुम्ही लावा ना, प्रूफ करा. आम्हाला गरज नाही. आम्हाला गावाला, सरकारला, सगळ्यांना माहिती आहे. आम्हाला गरज नाहीये. हा, मग नाहीये, मग ठीक आहे, सोडून द्या विषय. गोपाळगड किल्ला एक जलदुर्ग किल्ला आहे. व्यापारी मार्गांच्या रक्षणासाठी तो बांधण्यात आला. 16व्या शतकामध्ये आदिलशहा आणि सिद्दींकडे गडाचा ताबा होता. 1660 मध्ये शिवाजी महाराज यांनी दाभोळ मोहिमेमध्ये किल्ला जिंकला. शिवरायांनी किल्ल्यावर जहाज बांधणीचं केंद्र सुरू केलं. पुढे अनेक सत्तांच्या ताब्यात हा किल्ला राहिला. मात्र समृद्धी मार्ग, व्यापार आणि टेहळणी यासाठी किल्ला सदैव महत्वाचा राहिला. मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. Co-presented by Vimal. बोलो जुबां केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.